श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर मला आज मिळाली आहे 6 बॅगांची ऑर्डर। तर ह्या बॅगा बनवण्यासाठी मी घेतलेला आहे अस्तर, फॉर्म शीट आणि वर्कचा कापड। तर हा आहे वर्कचा कापड। तर याला मी आता मेजरमेंटनुसार घडी करून आणि कट करून घेणार आहे। याला व्यवस्थित अंथरून आता मी याची कटिंग करून घेते। याचं मेजरमेंट आहे 21x13। 21x13चा हा एक रेक्टँगल पीस आहे, तुम्ही बघू शकता। तर आता ह्याच मापाने मी अस्तर आणि फॉर्म शीट ही कट करून घेणार आहे। तर हे मी अस्तर, फॉर्म शीट आणि मेन फॅब्रिक कट करून घेतलेले आहे। एकावर एक ठेवून मी आता ते सेट केलेलं आहे। आता ही 6 बॅगांची ऑर्डर असल्यामुळे मी 6 पीस कट केलेले आहे। आणि हा बेल्ट आहे 15x4 इंचाचा। तुम्ही त्याची लांबी तुमच्यानुसार ठेवू शकता। ह्या आता 6 बॅगांना मी 12 बेल्ट कापलेले आहेत। आता ह्या बॅगांचे मी आता फॉर्म शीट लावून कट करून ठेवलेला आहे। आता याला मी क्विल्ट करून घेते। बऱ्याच ताईंचं म्हणणं होतं की क्विल्ट करताना कापड वर खाली होतो म्हणून। जर वरून क्विल्ट केलं तर खालचा कापड आकसला जातो आणि वरून केलं तर खालून केलं तर वरचा कापड आकसतो, असं बऱ्यापैकी ताईंचं म्हणणं होतं। तर ह्या पद्धतीने तुम्ही पिनअप करा, कापड आकसणार नाही किंवा कुठेही अटकणार नाही। आणि चारही बाजूंना क्विल्ट करताना चारही बाजूंना क्विल्ट करू नका। 2 साईड कोणत्या तरी ओपन ठेवा, खालच्या किंवा साईडच्या। या पद्धतीने मी आता पूर्ण कापड क्विल्ट करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। ह्याच पद्धतीने मी आता सर्व 6च्या 6 पीस मी आता तयार करून घेतलेले आहेत। हे बघा, हे मी आता 6च्या 6 पीस तयार केलेले आहेत, तुम्ही बघू शकता। हे आता आपले 6 पीस तयार झालेले आहे। आता मी बेल्ट देखील त्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे। ह्या पद्धतीने दोघं बाजूने वाळून आणि मध्ये एक टिप मारून तुम्ही दोन्ही बाजूला टिप मारू शकता। मी त्यात फॉर्म शीट टाकलेला आहे। हे बघा, आपले हे 12 बेल्ट आता तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता मी साईडची फिनिशिंग देण्यासाठी चैन लावतो तिथे मी आता 2x13 इंचची एक पट्टी कापणार आहे। एका बॅगला 2 पट्ट्या, अशा मला 12 पट्ट्या लागणार आहेत। हे बघा, ह्या पद्धतीने मी आता 13x2ची ही पट्टी 13च्या मापाच्या जागेवर लावणार आहे। ह्या पद्धतीने हे बघू शकता तुम्ही, एकदम फिनिशिंगमध्ये बॅग आपली दिसणार आहे। आता बॅगेचा मध्य काढून आणि बेल्टसाठी आपण 2.5 इंचाचं, मध्यपासून 2.5 इंच या बाजूने आणि 2.5 इंच त्या बाजूने घेऊन आणि बेल्ट पिनअप करून आणि मग जी 2 इंचाची पट्टी आपण कापलेली होती ती लावून आपण ती उलट्या साईडने या पद्धतीने फोल्ड करून टिप मारून घेणार आहोत। आता हे मी व्यवस्थित टिप मारून घेतलेलं आहे। बेल्ट मी अटॅच केलेले आहेत। आता साईडचे कॉर्नर आपण कट करून घेणार आहोत। तर मी ते 2x2 इंचाचे दोघं साईडने घेतलेले आहे आणि ते मी आता कट करून घेते। वर खाली कापड होत असेल तर आपण या पद्धतीने पिन लावू शकतो। ही मी आता कट करून घेते। हे आता मी कट केलेलं आहे। पुढचे पाकिट तयार करण्यासाठी मी 3 इंचावर कट केलेलं आहे। 3 इंचावर एक चैन लावायची आहे। चैन ही आपली 13x13 इंचाची असणार आहे। चैन लावल्यानंतर मी त्यात आता रनर इन्सर्ट केलेला आहे। रनर घालताना अगदी व्यवस्थित घालायचं आहे। रनर घातल्यानंतर हे आपलं साईडचं पाकिट आहे ते 13x8 इंचाचं आहे।
तुम्ही बघू शकता हे 13 बाय 8 इंचाचं मी एक पाकिट तयार केलेलं आहे. खालून पट्टी वाळून घेऊन हे आता आपण पाकिट शिवून घेतलेलं आहे. आता ही वरून चैन आधी अस्तर मग चैन या पद्धतीने आपण पाकिट तयार केलेलं आहे. आता ही वरच्या पाकिटाची आपली चैन आहे. ही चैन देखील आपली 13 इंचची असणार आहे. परंतु तुम्ही जर नवीन असाल तर चैन ही अर्धा इंच वाढवून घ्यायची, म्हणजे रनर घालायला आपल्याला सोपं जातं. अगदीच काठोकाठ घेतली तर ती घालताना आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येतो. ही आता मी रनर घालून घेतलेला आहे. आता मी बॅग उलटी करून आणि दोघं साईडला मी आता शिलाई मारून घेते या पद्धतीने. आता हे पुढच्या साईडला वरून चैन टाकलेली असल्यामुळे मी आता याचे पुढच्या साईडला रनर अगदी पुढे येऊन निघून जायला नको म्हणून त्याचे पॅक करते आहे. आणि हे आता उलट्या साईडला दोन घेऊन वरून टीप मारून घेणार आहोत या पद्धतीने. बघा किती फिनिशिंगमध्ये. आता आपण बॅक साईडच्या टिपा मारून घेऊ, म्हणजे बॅग ही आपली पॅक होणार आहे. हे बघू शकता. हे मी आता दोघं बाजूने टीप मारून बॅग पॅक केलेली आहे. आता ही फिनिशिंगसाठी किंवा धागे निघू नये म्हणून एक्स्ट्राचं कापड मी कापून घेतलेलं आहे. आणि ही फिनिशिंगसाठी मी अस्तरचीच पट्टी कापलेली आहे. नॉन ऊन असलं तर नॉन ऊनची पट्टी असते आणि अस्तर असलं तर अस्तरची ही पट्टी आहे. बघू शकता किती फिनिशिंगमध्ये आपली बॅग आलेली आहे. आता जे कॉर्नर आपण कट केलेले होते ते दोघं कॉर्नर मी पकडून घेऊन आणि शिलाई मारून घेते ह्या पद्धतीने. कॉर्नरला कॉर्नर पकडून आपण सरळ टिच मारून घेणार आहोत. कॉर्नरलाही आपण फिनिशिंग दिलेली आहे. बघू शकता आपली बॅग किती फिनिशिंगमध्ये तयार झालेली आहे. हे पुढच्या साईडचं पाकिट आणि हे आतल्या साईडचं पाकिट. हे कॉर्नर अगदी व्यवस्थितपणे मी बाहेर काढून घेत आहे. आता बाकीच्या ज्या उरलेल्या 5 बॅग्स आहेत त्याही मी या पद्धतीने आता पूर्ण करते. तुम्ही बघू शकता. आणि ही 6 बॅगांची ऑर्डर मी सायंकाळपर्यंत पूर्ण केली होती. एकानंतर एक बॅग मी लगेचच कट केलेली असल्यामुळे आणि बेल्ट वगैरे तयार केलेले असल्यामुळे ती लगेचच तयार झाली. चैन लावताना फक्त अर्धा इंच चैन ही एक्स्ट्रा घ्यायची न विसरता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.